नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा मिल वर्कर्स लॉटरीबद्दल अपडेट आहे, ती म्हणजे 2521 घरांची आधी पाहणी, मग घरांचे म्हाडाला हस्तांतर। तर गिरणी कामगार संघटनांची ही ठाम भूमिका आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MMRDA भाडेतत्वावरील गृहप्रकल्प योजनेतील गिरणी कामगारांसाठी राखीव असलेल्या 2521 घरांच्या सोडतीची कामगारांना प्रतीक्षा आहे। घरांची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे म्हणत ही घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाला हस्तांतरित करण्याचे MMRDAचे नियोजन आहे। मात्र घरांची पूर्ण आणि योग्य दुरुस्ती झाली आहे का याची खात्री केल्याशिवाय घरे म्हाडाकडे हस्तांतरित करू नयेत अशी भूमिका गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे। त्यासाठी लवकरच गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधीकडून घरांची पाहणी करण्यात येणार आहे। या पाहणीत घरांची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली असेल तरच घरे म्हाडाकडे हस्तांतरित करून घरांची सोडत काढण्यास कामगारांचे समर्थन असेल अशी भूमिका गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे। 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने MMRDAच्या भाडेतत्वावरील घरांपैकी काही घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार MMRDAने यापूर्वी कोण पनवेलमधील घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून दिली असून 2022 मध्ये आणखी 2521 घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध झाली आहेत। त्यात MMRDAच्या भाडेतत्वावरील प्रकल्पांतर्गत रांजनोळी ठाणे येथील मेसर्स टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील 1244, रायचूड रायगड येथील श्री विनय अगरवाल शिलोटर प्रकल्पातील 1019 आणि कोल्हे येथील साओ विलेज प्रकल्पातील 258 अशा एकूण 2521 घरांचा यात समावेश आहे। मात्र 2022 पासून या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा आहे। ही घरे करोना काळात अलगीकरणासाठी वापरण्यात आल्याने त्या घरांची दुरवस्था झाल्याने घरांच्या दुरुस्तीची मागणी झाली। त्यानंतर दुरुस्ती कोण करणार यावरून वाद झाला आणि सोडत रखडली। शेवटी राज्य सरकारने MMRDA कडून घरांची दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार MMRDAने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे MMRDA कडून सांगितले जात आहे। लवकरच हे घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी MMRDAच्या कार्यालयात सहमहानगर आयुक्त राधा विनोद ए शर्मा यांनी गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घरांची पाहणी करण्याची मागणी केली। घरांच्या दुरुस्तीची पाहणी करत दुरुस्ती योग्य प्रकारे झाली आहे का याची पाहणी केल्यानंतरच ही घरे म्हाडाला हस्तांतरित करावी अशी भूमिका संघटनांनी यावेळी घेतल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण येरुणकर यांनी दिली। त्यानुसार लवकरच गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडून घरांची पाहणी केली जाणार असल्याची त्यांनी सांगितले। त्यामुळे आता गिरणी कामगारांनी या घरांना पसंती दिली तरच या 2521 घरांच्या सोडतीचा मार्ग मोकळा होणार आहे। दरम्यान याविषयी राधा विनोद शर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न समजावून घेण्यासाठी आज गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले। गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।